तू शेतकरी आहे ना, शेतकऱ्यासारखा राहा, पण तुला हमीभाव मिळणार नाही. तुला का अजून कर्ज पाहिजे का? तुला अजून कर्ज देतो, पण तुला हमीभाव आम्ही देणार नाही. पुढच्या निवडणुका आल्या तर त्या निवडणुकांमध्ये तुझ्या कर्जमाफीचे आश्वासन पण देतो, आणि त्याच्या पुढच्या निवडणुका आल्या त्याच्या 1 वर्ष आधी तुझी कर्जमाफी पण करून देतो, पण तुला हमीभाव मिळणार नाही. आमच्या जवळचे जेवढे काही भांडवलदार आहेत त्यांच्या पेस्टिसाईड, केमिकल, फर्टिलायझरच्या ज्या काही कंपन्या आहेत त्या प्रत्येक वस्तूची किंमत, जे तू शेतावर फवारण्या करतो, बियाणे असतील, प्रत्येक वस्तूची किंमत प्रत्येक वर्षी वाढणार, पण तुझ्या पिकाची किंमत नाही वाढणार. तुला एका विशिष्ट वेळेसाठीच तो भाव दिला जाईल, त्याच्यानंतर तुझं पीक कवडी मोलच विकलं जाईल, हे लक्षात ठेव. हो, दुसरी सर्वात मोठी गोष्ट, ज्या काही केंद्र शासन, महाराष्ट्र शासन यांच्या संस्था आहेत ज्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी काम करतात, शेतकऱ्यांसाठी काम करतात, त्या संस्था फक्त आमच्यासाठी काम करतील. नाव तुमचं असेल पण फक्त आमच्यासाठी काम करतील. आमचे मित्र, आमचं नातेवाईक, आमच्या जवळचे जे कनेक्टेड लोक आहेत त्यांच्यासाठी ज्या संस्था काम करतील हे लक्षात ठेव.